राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरलाय। भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी आहे। पाकिस्तानातील करोरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणालाही भूकंपाचे धक्के बसले। पंजाब, जम्मू काश्मीरलाही भूकंपाचे धक्के बसल्याचे प्रकार आता समोर येतात। पाकिस्तानातील करोरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते। राजधानी दिल्लीसह उत्तर भारत मात्र भूकंपाने हादरलेला आहे। त्यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीरलाही भूकंपाचे धक्के बसले। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलेला आहे। अक्षय, राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे। भूकंपाची तीव्रता देखील गंभीर आहे। 5.8 रिश्टर स्केल इतका मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे। पाकिस्तानात त्याचा केंद्रबिंदू आहे। काय या भूकंपासंदर्भात ताजी अपडेट्स? नक्कीच, कारण भारताची राजधानी दिल्ली ही भूकंपाने हादरली आहे। 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप असल्याची माहिती मिळत आहे। आणि पाकिस्तानातील जे करोर जे गाव आहे, हा गाव या भूकंपाचा केंद्रबिंदू समजला जातोय। भारतासह पाकिस्तानात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहे। इस्लामाबाद असेल, लाहोर असेल, या ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के जाणवले। यासोबतच उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील संपूर्ण भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। हा संपूर्ण भूकंप जर बघितला तर 5.8 रिश्टर स्केलचा हा भूकंप आहे। आणि पाकिस्तानासह दिल्ली NCR मध्ये देखील या भूकंपाचे तीव्र झटके आहेत, धक्के जाणवले। कारण नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर राजधानी दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाने हादरलेला आहे। पंजाब, जम्मू काश्मीरलाही भूकंपाचे धक्के बसलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।